कन्नड तालुक्यातील करंजखेड या परिक्षेत्रातील रेऊळगाव कारखाना वस्ती या ठिकाणी स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बस सेवा सुरू होणार असल्याचे ग्रीन सिग्नल करंजखेड या ठिकाणी आलेले निरीक्षक पवार यांनी दिले। यावेळी त्यांनी या रस्त्यावर प्रशिक्षण बस कारखाना वस्ती ते रेऊळगाव पर्यंत रस्त्याचे जाऊन निरीक्षण केले। निरीक्षण केल्यानंतर त्यांनी ग्रीन सिग्नल दिल्याचे यावेळी त्यांनी NTV न्यूज मराठीशी बोलताना सांगितले आहे। करंजखेड येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना मोठी कसरत करून जावे लागते, त्यामुळे महाविद्यालयाच्या वतीने मंडळाला निवेदन देण्यात आले आहे। यामुळे कन्नड येथील डेपो मॅनेजर यांनी दखल घेत तात्काळ प्रशिक्षण वाहन निरीक्षण करण्यासाठी करंजखेड या ठिकाणी पाठविण्यात आले। यावेळी आलेल्या चालक वाहन निरीक्षक यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला। या बस सेवेमुळे कारखाना वस्ती तसेच रेवळगाव येथील लोकांचे तसेच विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झालाय। करण्यात आला, परंतु थोडीशी साईड पट्ट्याचे वाहन बसत नाही, तरी पण साईड पट्टे भरून देण्यात यावे आणि मुलांची व्यवस्था होईल। याची दररोज सकाळी आणि संध्याकाळी येणे जाणे पूर्ण होईल। शाळेची सुविधा विद्यार्थ्यांची सुविधा होईल। विद्यार्थ्यांचा रूट मार्ग जो आहे तुमच्या बसचा तो भोयदेव मार्गे रेऊळगाव, भोयदेव फाटा मार्गे करंजखेडा भोयदेव फाटा ते रेऊळगाव, बरोबर आहे ना? असा रूट आहे, परंतु साईड पट्ट्याची थोडी अडचण निर्माण आहे, तरी पण साईड पट्टे भरून दिल्यास आम्ही गाडी पूर्ववत करणार आहोत। म्हणजे एकंदरीत जी बस आहे ती करंजखेड येथून सुरुवात होणार आहे आणि तीच बस परत विद्यार्थ्यांना घेऊन येणार आहे। किती फेऱ्या होणार? दोन फेऱ्या, सकाळी जाणे येणे आणि संध्याकाळी शाळेचे टायमिंग 4ला सुटते, 4ला विद्यार्थ्यांना नेऊन सोडणे आणि परत करंजखेडला रिटर्न येईल गाडी। इथून मार्गस्थ होईल पुढच्या मार्गात। आले का? विद्यार्थ्यांची सुविधा आणि गावातील लोकांची होणारी गैरसोय यासाठी मेहर साहेबांना आम्ही पत्र दिलेलं होतं। त्या संदर्भात ते आज सर्वे करण्यासाठी आलेले होते। त्यानिमित्ताने सर्वे करून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। साहेबांचा पॉझिटिव्ह रिझल्ट आहे, त्याच्यामुळे ही बस चालूच होईल अशी आम्ही आशा करतो। आणि अप अँड डाऊन करताना एकूण 50 विद्यार्थी येतात। कारखाना रेऊळगाव या वस्तीतनं लोक महादेव खोरा इथून हे मुलं येत राहतात, त्यांच्यासाठी ही बस सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत शाळेच्या माध्यमातून। आणि त्यातल्या त्यात आणखी एक विनंती आहे कॉन्ट्रॅक्टरला की त्यांनी साईड पट्ट्या जर का भरल्या वेळेच्या आत तर यांना साईड देताना काही अडचण होणार नाही। थोडीशी टंचाई निर्माण होते साईड पट्ट्या नसल्यामुळे, तेही लक्षात घ्यावं। प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।